भाग झालेत, हे बघा 1 2 3 आणि 4 या ठिकाणी त्यामुळे आपला जो चॅप्टर आहे बी पॉइंट त्या चॅप्टरचं नाव तर मित्रांनो तुम्ही टाकलेलंच आहे. या ठिकाणी रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर झिरो पासून मोजत जायचं, कितवा पॉइंट प्रॅक्टिस सेट 1.1 हा झालेला आहे. आता स्टुडंट 1 आपल्याला 2 शिकायचं आहे 3 तो 4 म्हणजे 5 6 प्रॅक्टिस 7 8 9 आणि आपण 10 शिकणार आहोत 10 नंबरचा प्रॅक्टिस पॉइंट सेट त्यामुळे इथं 10 येणार 1.2. त्यामुळे हा जो इथं 10 प्रॅक्टिस येणार. सेट 1.2 आणि आहे स्टुडंट लेफ्ट तो साइडला आहे, त्यामुळे या कन्सेप्टवर जे ठिकाणी आहे तो मायनसचा साइन कन्सेप्ट तर आपण फिक्स आधी येणार आहे. बघूयात म्हणजे आणि हा नंतर झाला जे त्याच्यावरचे पॉइंट एक्झाम्पल बी, सॉल्व्ह करू. हा नंबर हा जो या रिप्रेझेंट ठिकाणी मी करतो. नाव टाकतोय So, मित्रांनो ते म्हणजे कॉन्सेप्ट. क्वेश्चन नंबर 2 कडे आपण चाललोय आता. येस बघा, तर स्टुडंट आपला जो विच कॉन्सेप्ट पॉइंट आहे इंडिकेट त्याचं नाव द आहे नंबर लाईन, कंपॅरिझन विच पॉइंट इंडिकेट द नंबर लाईन 1 इंटिजर 3/4. रॅशनल हा जो नंबर दिसतोय ना तुम्हाला 1 इंटिजर 3/4, ह्याला कसं करायचं असतं बघा, 4 आणि म्हणजे 1 आपल्याला रॅशनल नंबरची 4 into कंपॅरिझन 1 करायची 4. आहे. 4 ओके. आणि या मग रॅशनल यांच्यामध्ये नंबर कोण प्लस असतो असतो, ते तर तुम्हाला म्हणजे माहितीच आहे. 4 या साईडला प्लस लिहून 3 देतो तुम्हाला आणि आधी. अपॉन 4 रॅशनल नंबर म्हणजे 4 प्लस म्हणजे 3 मित्रांनो 7 असा 7/4 नंबर आहे, जो याचं साइन न्यूमरेटर आणि इतकं सोपं आहे. डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये स्टुडंट दिसतो. म्हणजे काय जसं करायचं, की a प्लस upon b. साइन मुळे म्हणजे हा कोण 0 झाला पासून राईट न्यूमरेटर, साइडला 7 हा कोण पॉइंट झाला द्यायचं. डिनॉमिनेटर. बघा 1 ज्याला 2 न्यूमरेटर 3 आणि 4 डिनॉमिनेटर 5 असतो त्याला 6 आपण आणि 7 म्हणतो म्हणजे रॅशनल आपल्याला नंबर. पॉइंट सी भेटतो. ओके, सपोज जर आपल्याला a upon b आणि स्टुडंट म्हणजे c असं upon आपल्याला d क्वेश्चन असे 2 चा दोन आन्सर नंबर भेटलं. भेटले. तर क्वेश्चन या नंबर 3 बघूया दोघांमध्ये सुद्धा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. म्हणजे स्टुडंट हे दोघं सुद्धा काय कोण आहेत स्टेट तर रॅशनल फेदर द नंबर. स्टेटमेंट पॉइंट मुलांनो डी हे रॅशनल नंबर डिनोट्स आपल्याला द कम्पेअर नंबर करायचे 5/2. तर कशा पद्धतीने करणार डी नंबर बघा. मी 5/2 या ला ठिकाणी 4 दाखवतो का कंडिशन हे घेतो. ट्रू आहे 1 की फॉल्स आहे. 2 आणि ओके, स्टुडंट 3 सो कंडिशन बघा घेतो. स्टुडंट 4 कोणता सॉरी पॉइंट आहे, 3 डी पॉइंट. तर डी कंडिशन पॉइंट अशी आहे a आणि d येस, चा आपण मग हा मल्टिप्लाय नंबर करणार. 5/2 आहे 1 का ते आपण a चेक into d. करूयात. बघा 0 पासून ओके. मोजत जायचं आणि स्टुडंट. परत b आणि c चं मल्टिप्लाय 1 करणार ते 2 होणार b 3 into c. 4 5 6 बरोबर. 7 8 ओके. 9 आणि तर 10 स्टुडंट नंबरला आहे. काय होऊ म्हणजे खरं शकतं तर तो जो काही डी हे पॉइंट जे आहे तो कसा दिसतो मल्टिप्लिकेशन मित्रांनो आहे आपल्याला a 10 आणि d चं आणि आपण किती 4. आणि स्टुडंट याला b जर आणि आपण c चं डिवाइड केलं मल्टिप्लिकेशन बेटा, याला जर डिवाइड केलं असून काय तर असू 2 शकतं 2 जा 4 2 तर 5 जा 10 मुलांनो म्हणजे तो a आपल्याला दिसतो into d 5/2 आणि b into म्हणजे c मुलांनो हे हे करेक्ट आहे. इक्वल असू सो शकतात हे आहे ट्रू. किंवा a into d येस, इज म्हणजे ग्रेटर पॉइंट दॅन डी हा 10 b आपण into 4 c नंबर असं असू रिप्रेझेंट शकतं करतो, पण त्याला जर किंवा आपण डिवाइड a केलं into d तर आन्सर इज लेस 5/2 दॅन येतं. म्हणजे b into जे c. तिसरा जो क्वेश्चन म्हणजे आहे स्टुडंट तो ह्या ट्रू आहे. यांचे अर्थ एकदम काय correct. होतात ते बघू. अशा पद्धतीने मित्रांनो इक्वलचा अर्थ आपला होतो पहिला ही प्रॅक्टिस साइड सेट लेफ्ट या साइड ठिकाणी आणि संपून राईट जातो. साइड दोघंही येस, सेम आहे. सो दॅट हे जे मुलांनो साइन आपण आहे त्याचा या अर्थ ठिकाणी होतो मित्रांनो थांबूया लेफ्ट साइड ही आणि मोठी आहे पुढचा जो काही राईट साइड प्रॅक्टिस पेक्षा सेट आहे तो आपण आणि पुढच्या व्हिडिओत या साइनचा अर्थ होतो मित्रांनो लेफ्ट साइड असेच ही जर लहान व्हिडिओ आहे तुम्हाला प्रत्येक राईट प्रॅक्टिस साइड सेटचे पाहिजे असतील ओके. तर तुम्ही जर सगळ्यांनी मुलांनो आपल्या तुम्हाला चॅनलला जर हे सबस्क्राईब समजलं करा, लाईक असेल करा आणि तर आपल्या आता बघा पुढची मित्रांना स्टेप तर खूप सोपी सांगितलंच आहे. पाहिजे. आणि जर का मित्रांनो a into d इक्वल टू b into c आलं धन्यवाद. तर हे दोन रॅशनल नंबर a upon b आणि c upon d हे सुद्धा इक्वल असतात. ओके, म्हणजे हिथं इक्वल साइन तर ह्यांच्यामध्ये सुद्धा इक्वल साइन लक्षात ठेवा. जर का पहिला नंबर म्हणजे a into d जर ग्रेटर असेल तर हे वालं साइनच ह्या दोघांच्या मध्ये येतं म्हणजे a upon b इज ग्रेटर दॅन c upon d. परत सेम या ठिकाणी जे साइन आहे लेस दॅनचं तेच साइन त्या दोघांमध्ये येतं a upon b इज लेस दॅन c upon d. सेम ह्योच कन्सेप्ट आपल्याला वापरून प्रॅक्टिस सेट 1.2 यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. बघूयात स्टुडंट एक्झाम्पल्स. बघा यामध्ये क्वेश्चन जो आहे आपला तो असा आहे, कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. येस, कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. मग आता कसं करणार आहोत आपण, सुरुवातीला नंबर लाईन बद्दल थोडंसं समजून घेऊयात. लक्षात ठेवा हे बरोबर. मुलांनो या ठिकाणी बघा की जे नंबर्स असतात मध्यभागी आपण नेहमी 0 घेतो, या ठिकाणी 1, या ठिकाणी 2 3 असं जातो. म्हणजे जसं की या साईडला प्लस नंबर आहेत हे तर कळालं तुम्हाला. त्याचबरोबर या साईडला -1 -2 असं घेतो, म्हणजे ह्या साईडला मायनसचे नंबर आहेत हे पण कळालं. पण एक गोष्ट बघा मुलांनो, हे 3 आणि हे 2 यांच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर जो ह्या साईडचा नंबर आहे तो लहान आहे याच्यापेक्षा. 2 पेक्षा 1 अजून लहान आहे, 1 पेक्षा 0 अजून लहान आहे. अजून इकडे म्हणजे या साईडचे म्हणजे लेफ्ट साईडचे जे नंबर्स आहेत, लेफ्ट साईडचे नंबर हे स्मॉलर असतात. कळलं. आणि स्टुडंट राईट साईडचे जे नंबर्स आहेत
दोघांमध्ये जर कंपॅरिझन केली आपण 2 नंबर मध्ये, जो लेफ्ट साइडचा आहे तो स्मॉलर असतो आणि जो राईट साइडचा आहे तो मुलांनो ग्रेटर असतो. हे विसरून आपल्याला चालणार नाही. ओके, आता स्टुडंट बघूयात. आता इथपर्यंत तर तुम्हाला छान कळालेलंच आहे. फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर. फर्स्ट एक्झाम्पल -7, -2 यांची कंपॅरिझन करायला गेल्यास ही जर अशी जर स्टुडंट नंबर लाईन असेल, ओके, तर 0 कुठे येईल हो? या ठिकाणी 0 सपोज. दोघं पण निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यामुळे निगेटिव्हला जाऊयात. या ठिकाणी -1, या ठिकाणी -2, -3, -4, -5 याला आपण वाढू थोडं. -6 आणि -7. मग मला सांगा या ठिकाणी आपल्याला कुठं दिसतो -2? इकडे. आणि -7 कुठं दिसतो? इकडे. मग हा लेफ्ट साइड लाईन, हा राईट साइड लाईन. जो लेफ्ट साइडचा आहे तो स्मॉलर असतो, लक्षात ठेवा. येस, म्हणजे -7 लेफ्ट साइडला आहे म्हणजे तो स्मॉलर असणार, लेस दॅन -2. समजलंय? जो लेफ्ट साइडला तो स्मॉलर असतो. सो हे फर्स्ट एक्झाम्पल आपलं झालं. एक्झाम्पल नंबर सेकंड, 0, -9/2. एकदम सोपं आहे. मी तुम्हाला एक सांगून देईन की समजा 0 आहे ना, 0 आणि समजा एखादा निगेटिव्ह नंबर आहे, निगेटिव्ह नंबर, तर मुलांनो 0 कायमच मोठा असतो निगेटिव्ह नंबर पेक्षा. हे खरंच आहे. समजलंय सगळ्यांना? जर का पॉझिटिव्ह नंबर असेल, जर का पॉझिटिव्ह नंबर असेल, तर पॉझिटिव्ह नंबर कोणताही मोठा असतो 0 पेक्षा, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर आता मला सांगा 0 आणि निगेटिव्ह नंबर आहे, तर 0 आणि निगेटिव्ह नंबर मध्ये कोणतं साइन येतं? ग्रेटर. 0 निगेटिव्ह नंबर पेक्षा ग्रेटर असतो. सो 0 इज ग्रेटर दॅन -9/2. सेकंड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल. थर्ड काय बघा, 8/7 आणि 0 आहे. मग सांगा काय होणार याच्यामध्ये? हे तर सांगितलंय तुम्हाला, पॉझिटिव्ह नंबर कायमच मोठा असतो. म्हणजे 8/7 पॉझिटिव्ह आहे, सो ग्रेटर दॅन 0. येस, एक्झाम्पल नंबर 4 चाललंय आता. पुढच्या स्लाइडला जाऊ. स्टुडंट 4 नंबरचं एक्झाम्पल, -5/4, (1/4). मुलांनो बघा, जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतील, या ठिकाणी 4 आणि 4 हे डिनॉमिनेटर सेम आहेत. ओके, जेव्हा आपले जे रॅशनल नंबरचे जे डिनॉमिनेटर आहेत ते जर सेम असतील, तर रॅशनल नंबरची मुलांनो कंपॅरिझन करताना फक्त न्यूमरेटरची कंपॅरिझन करा. न्यूमरेटर. न्यूमरेटरची मित्रांनो फक्त कंपॅरिझन करायची. कधी करायचं असतं? डिनॉमिनेटर सेम असल्यावर. सो या ठिकाणी डिनॉमिनेटर सेमच आहे. सो -5 आणि पलीकडे 1 आहे. या दोघांमध्ये कंपॅरिझन केली तर -5 निगेटिव्ह आहे, 1 पॉझिटिव्ह आहे. सो दॅट 1 पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह पेक्षा कायमच ग्रेटर असतो. हे साइन येणार. मग हे साइन इथं आलंय तर वरच्या 2 नंबर मध्ये सुद्धा तेच साइन येणार. म्हणजे -5/4 इज लेस दॅन 1/4. एकदम करेक्ट. आता पुढे जाऊयात एक्झाम्पल नंबर 5 कडे. याच्यामध्ये बघा 5 40/29, 141/29. याच्यामध्ये सुद्धा डिनॉमिनेटर सेमच आहेत. हाच कन्सेप्ट या ठिकाणी सुद्धा लागू होईल. सो 40 आणि 141 याच्यामध्ये कोण मोठा आहे? 141 मोठा आहे. मग हे साइन येणार मित्रांनो वरच्या 2 नंबर मध्ये. म्हणजे 40/29 इज लेस दॅन 141/29. हे साइन वरच्या नंबर मध्ये येणार. अधिक असं कधी होईल? जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर सेम असेल. अजून मित्रांनो अजून एक एक्झाम्पल आहे, त्यामध्ये सुद्धा डिनॉमिनेटर सेमच आहे. ओके, सो या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 6, -17/20, -13/20. डिनॉमिनेटर सेमच आहेत, -17 आणि -13. याच्यामध्ये कंपॅरिझन करायला गेल्यास 0 कडून जाताना पहिल्यांदा कोण येणार आहे? हे 0 आहे. इकडं -1, -2 घेत असतो. त्याच्यानंतर काही नंबर नंतर -13 येईल, -14, -15, -16 इथं -17 येईल. म्हणजे ह्या दोघांमध्ये जर आपण बघितलं
तर हा लेफ्ट साईडला आहे, हा राईट साईडला आहे. जो लेफ्ट साईडला आहे तो स्मॉलर असतो. येस, समजलं. सो या ठिकाणी लिहिणार -17 स्मॉलर आहे आणि हेच साईन वरच्या नंबर मध्ये येईल. सो -17/20 इज लेस दॅन -13/20. इतकं सोपं आहे. आता स्टुडंट हे सगळे एक्झाम्पल झाले डिनॉमिनेटर सेम असतानाचे. आता आपल्याला द्यायचंय डिनॉमिनेटर नॉट सेम. डिनॉमिनेटर आता सेम नाहीये. डिनॉमिनेटर सेम नाही तर मी तुम्हाला मगाशी जो कॉन्सेप्ट सांगितला तोच सेम वापरायचा आहे. इतका सोपा आहे. सो या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 7 बघा 15/12 पहिला नंबर आणि दुसरा 7/16 बरोबर आहे. आता स्टुडंट हे जे दोन नंबर्स आहेत ना ह्यांच्यामध्ये भाग जातो बघा, डिवाइड होतं. कसं होतं बघा, हे बघा आपण एक काम करूया, डायरेक्टली मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा चालेल. बघा ह्या दोघांमध्ये आपण मल्टिप्लाय करू म्हणजे 15/16 दुसरीकडे 12/7 बरोबर. मग आता 12×7=84 हे तुमचं पार्ट आहे. ओके, आता 15×16 करायचंय. 15 × 16. ओके, आता थोडं थांबायला आलंय, कॉम्प्युटर गरम झालेलं आहे, बघूयात. 16×5 = 80, हातचे 8 गेले. 16×1 = 16, 16×8 = 240. म्हणजे या ठिकाणी 240 येईल. मग मला सांगा 240 आणि 84 याच्यामध्ये मोठा कोण आहे? 240. म्हणजे हेच साईन मित्रांनो वरती येणार आहे. इथं कॉमा देणार, इथं आपण कंपॅरिझन केली 240 मोठा आहे बरोबर. मग हेच साईन आपण वरती देणार. कसं देऊ बघू. 15/12 इज ग्रेटर दॅन 7/16. इतकं सोपं आहे. एक्झाम्पल नंबर 7. आता आपण एक्झाम्पल नंबर 8 कडे जाऊयात. बघा -25/8 कॉमा -9/4. मुलांनो या ठिकाणी ना डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर सेम करणं सुद्धा सोपं आहे. पण आपण आपल्या स्टेपने जाऊयात. बघा -25 × 4 आणि पलीकडे 8 × -9. सो 25 चौक 100 होईल वजा 100 आणि 8 9 72 होईल वजा 72. मग मला सांगा हे दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत. इकडे जर आपण 0 -1 -2 असं करत गेलो तर आधी -72 येईल आणि नंतर पुढे गेल्यावर -100 येईल. मग हा लेफ्टला आहे, हा राईटला आहे. म्हणजे लेफ्ट वाला स्मॉलर असतो. सो -100 इज लेस दॅन -12. आणि मुलांनो हेच साईन वरती येणार. -25/8 इज लेस दॅन -9/4. सो मुलांनो ही झाली आपली कंपॅरिझन. केली कंपॅरिझन, एकदम छान. सो अशा पद्धतीने मुलांना आपल्याला करायचं आहे. काही एक्झाम्पल मुलांना मी तुम्हाला देतोय. एक्झाम्पल नंबर 9 आणि 10 तुम्ही घरी मस्तपैकी होमवर्क करा. एक्झाम्पल नंबर 9 12/15 कॉमा 3/5 करेक्ट. एक्झाम्पल नंबर 10 -7/11 कॉमा -3/4 एकदम. असंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सो प्रॅक्टिस सेट नंबर 2 सुद्धा मित्रांनो या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 आपण शिकणार आहेत आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.4. सो 2 प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलेले आहेत. एकदम सोपे आहेत. तुम्ही हे व्यवस्थित करताल अशी आशा बाळगतो. जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर केल्याशिवाय मित्रांनो विसरू नका. धन्यवाद.